पण विरोधी पक्षामधले वन नेशन वन इलेक्शनचा जो काही निर्णय होईल त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं पद सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं असेल, हे वास्तव आहे या राज्याचं आणि देशाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं मत देशात घेतलं जातं, हे वास्तव या पक्षाचं देशामध्ये. आणि कालचीच एक गोष्ट सांगते. खरं तर मी माझं भाषण त्यांनीच सुरुवात करणार होते, मग माझं भाषण करायची वेळच नसती मला आली. तेवढंच माझं भाषण होतं. काल मी एका नव्हता, तो चायना भारतीय आहे पण चायनामध्ये काम करतो. त्यांनी आम्हाला आमच्या दोघांना बोलताना पाहिलं आणि म्हणलं, तुम्ही दोघी राजकारणात आहात का? तर म्हणलं हो, आम्ही दोघे राजकारण पक्षात आहात. म्हणजे काँग्रेसच्या विचारात का बीजेपीच्या विचारात? तर त्या व्यक्तीने इंग्रजीत सांगितलं NCP. तर शेजारचा माणूस पटकन, जो मलाही ओळखत नव्हता त्यांनाही ओळखत नव्हता, म्हणाला अच्छा शरद पवार NCP. हा आणि हे व्हेरीफाय तुम्ही, मी शेजारच्याचं नाव आज सांगणार नाही, पण मीडियाला विचारायचं असेल लांब नाही जावं लागणार आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट, हे परसेप्शन गेम नाही, हे वास्तव आहे. या पक्षाची स्थापना आणि ही 26 वर्ष ही तुमच्या सगळ्यांच्या कष्टांनी झालेली आहे. त्याच्याबरोबर संघर्ष, अपयश यश येत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. म्हणून काय आपल्याला हातबल व्हायची गरजच नाही. उलट मला तर वाटतं खूप वेळ की बापरे, लाडक्या बहिणींची नावं कमी होतात ना, कसं तुम्ही डिफेंड करणार आहे मला सांगा ना. जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतं, ज्याचा उल्लेख केला, म्हणाले कर्जमाफी करणार करणार करणार. काल इथे आप्पासाहेब पवार बसलेत, काय परिस्थिती आहे शेतीची सांगा जरा, कांद्याची काय परिस्थिती आहे दौंड, इंदापूर, बारामतीला जाऊन. आणि फक्त माझ्याकडे नाही, सगळीकडे राज्यात परिस्थिती आहे. सरसकट कर्ज माफी करावी ही मागणी मी राजकारणासाठी करत नाहीये, ही राज्यातली परिस्थिती आज आहे. महाराष्ट्रामध्ये आज गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचे, अनाथ मुलांचे पैसे आज त्यांना मिळत नाही, बंद होते. मी म्हणत नाहीये, ह्या सगळ्यांच्या रोज दाखवलं जातं. काय फिस्कल डेफिसिट आहे? आता लोक म्हणतात फिस्कल डेफिसिट, ताई भाषण करते आम्हाला समजतच नाही. फिस्कल डेफिसिट म्हणजे पैसे आणि खर्च होणारे पैसे दोन्ही मधली जी गॅप असते. प्रभाकर देशमुख साहेब आहेत, त्यांना फिस्कल डेफिसिट कळतं. जयंतरावांनी तर फिस्कल डेफिसिटवर 10 वर्ष इथे अर्थमंत्री म्हणून काढलं. त्यांच्या काळात सगळ्यात कमी, त्याच्या ते यशस्वी अर्थमंत्री म्हणून जयंतरावांकडे दिलं जातं. त्यामुळे आज राजकारण करत असताना विरोधात जे सत्ता पॉलिसी लेवलला काम केलं. इलेक्शन्स येतील आणि जातील, पण पॉलिसी लेवलवर काम आणि ह्याच्यावर पक्षाने काम. माझी विनंती राहील, मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करते या व्यासपीठावरनं की ह्या महिन्यानंतर दर महिन्याला 2 दिवसाचं वर्कशॉप हे ओपन ठेवा. ज्याला यायचंय त्यांनी यावं, पण आपली विचारधारा नक्की काय आहे, श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धा नसता कामा नये. तुम्ही आत्मचिंतन करून बघा, तुम्ही श्रद्धा आहे तुमची का अंधश्रद्धा आहे तुमची? पांडुरंगावर माझं प्रेम आहे आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, मला मध्यस्थी लागत नाही त्याच्यामध्ये. श्रद्धा ती डायरेक्ट मध्ये असते, मध्ये ती अंधश्रद्धा येते. त्यामुळे आज पक्ष असताना पक्षाची विचारधारा याच्यात कंप्लीट क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे ट्रेनिंग प्रोग्राम हे पक्षाने घेतलेच पाहिजेत. गाववाडी वस्तीवर महिन्याला मीटिंग झालीच पाहिजे आणि नवीन उमेदीने शून्यातून इथे बघा, या पहिल्या 2 रो मध्ये मी किती जण बसले होते, हे सगळे साहेबांबरोबर 60 वर्ष कदम साहेब बसलेत, मगाशी गेले परत आले. ही जिद्द पाहिजे आपल्याला. दीज आर मेन मेड ऑफ स्टील. मग पाऊस येऊ दे, काय येऊ दे, काय फरक पडत नाही, हे लढत राहतात, चालत राहतात. ताकद असली पाहिजे आणि ती फक्त भाषणात नाही, कृतीमधून केली पाहिजे आपण. त्यामुळे माझी फार असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज. अहो, ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा मतदारसंघात माझ्या 3 इलेक्शनला त्या कुटुंबांनी काम केलंय,
मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले हगवणेजी ज्यांनी आदरणीय पवार साहेब नाना नवले यांच्यावर 5 दशक काम केलं, अतिशय सुसंस्कृत काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब, काय झालं कुटुंबामध्ये? आज ती आत्महत्या करते. ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय. आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडा मुक्त महाराष्ट्र करायची, काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे? चला आज निर्णय घ्या सगळ्यांनी की पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखीव रोडेल आणि शून्यातून प्रश्न लागतो. महाराष्ट्र फिरूया ना, लोकांपर्यंत जाऊया. वाढव ज्याचा उल्लेख निलेश लंकेंनी केला, साहेब गाडीतून का फिरतात? आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये, कोण कुठल्या विमानातून उतरतंय, हेलिकॉप्टर, काय 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 येत. खरंच आहे, सत्तेमध्ये तर विचारूच नका. त्याच्यावर मी आज बोलणार नाही, व्यासपीठ नाही आणि त्यांच्यावर टीका करायला मी आज उभी नाही राहिलेले. पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. जर राजा जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाचे हाल चाललेत काय. त्यामुळे लोकांच्या अंतःकरणात जाऊन, घरात वाडी वस्तीवर जाऊन परिस्थिती झाली. तो फहाद म्हणला होता, राखीताईंना विचारा अर्बनायझेशनचे काय होते. त्या राखीताई रोज मुंबईत आंदोलन करतात. गांभीर्याने तुम्ही विचार करा. मला पुढे जायचंय, साहेबांचंही भाषण आहे, त्याच्यामुळे फार मी भाषण कर. जेव्हा भेटू तेव्हा एक 15 दिवसामध्ये वर्षाच्या मीटिंग, ट्रेनिंग प्रोग्राम ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला कळवली जाईल. पण एकच शेवटी जाताना सांगू की जेव्हा मी ऑपरेशन सिंदूरच्या या कामासाठी गेले, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मला एक माझं भाग्य की पूर्ण परराष्ट्र मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळाली देशाच्या वतीने. हे छोटंसंच असेल माझं, पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची 4 राज्यात देशांमध्ये संधी मिळाली. हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं, नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली. पण एक गोष्ट मला जाणवली तिथे की ज्या ज्या देशांमध्ये मी गेले त्या देशात पहिला प्रश्न मला विचारायचे ते की तुमचा महात्मा गांधींचा तुमचा देश आहे. आम्हाला फक्त तुमच्या देशात कोण आठवतं तर पंडित जवाहरलाल नेहरू आमच्याकडे येऊन गेले होते. त्यांनी केलेलं भाषण आजही आमची लोक वाचतात. तरी आदरणीय मोदीजींबद्दलही चांगलंच बोलले, हा गैरसमज नसावा. पण त्याचबरोबर जेव्हा ते माननीय प्रधानमंत्र्यांची विचारपूस आणि शुभेच्छा देत होते तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर आणि कोटी आपली जनतेबरोबर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजींबद्दल ही बोलत होते. हे आपल्याला विसरून चालणार. आणि जगामध्ये इजिप्त, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, कतार या सगळ्या देशांमध्ये, आणि हा अनुभव मला नाही आला, 7 अध्यक्षांची मी बोलले अनुभवाला. हे विचार, हे जे महात्मा गांधींचे विचार आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र